मांगल्य हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। दीपारती आणि दीपारतीनंतर आता आपण मातेला नैवेद्य दाखवतो आहोत। तीच आदिशक्ती, तीच भवानी माता, तिनेच ह्या सगळ्याची निर्मिती केली। पण ह्या फळांच्या नैवेद्यानं, फलाहाराच्या नैवेद्यानं तिला आपण तिनेच निर्माण केलेली गोष्ट तिलाच अर्पण करून आपण तिचीच प्रार्थना करणार आहोत की हे वैभव, हे सृष्टी वैभव, हे आरोग्यदायी वैभव आम्हा सर्व प्रजाजनांना सतत अनुभवाला येऊ दे। त्याने आमच्या आरोग्याचं रक्षण होऊ दे आणि तू अशीच आमच्या मागे निर्मितीची शक्ती म्हणून, सृजनाची शक्ती म्हणून आमच्या पाठीशी उभी राहा। लोकसाहित्यामध्ये एक छान रुक्मिणी मातेला आता वस्त्र अर्पण केली जात आहेत। मानाचे वस्त्र पूजा करणाऱ्या दाम्पत्याकडून मातेला अर्पण होत आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केलेली आहे। ते मानाचं वस्त्र रुक्मिणी मातेला अर्पण करत आहेत। त्याबरोबरच सौभाग्य लक्षणं अर्पण केले जात आहेत। मानाचं वारकरी दाम्पत्यही सोबत इथे आहे, रुक्मिणी मातेच्या पूजेमध्ये सहभागी झालं आहे, मानाचं वस्त्र देत आहेत। मातेला अलंकार अर्पण करण्यात आलेले आहेत। सौभाग्य अलंकार आपण मातेला अर्पण करतो आहोत आणि सद्भाग्याची ओटी राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या, आपल्या प्रत्येक भगिनीच्या पदरामध्ये सौभाग्याची, सद्भाग्याची ओटी पडावी अशी प्रार्थना आपण करतो आहोत। मानाचं वारकरी दाम्पत्य श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे हे महापूजेमध्ये आज सहभागी झाले। नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यामध्ये अंबासन इथले रहिवासी असणारे हे शेतकरी दाम्पत्य 15 वर्षांपासून अविरतपणे वारीला येत आहेत। उदरनिर्वाहासाठी भाजीपाला पिकवणारं हे शेतकरी दाम्पत्य आहे। आज ते मानाचे वारकरी ठरलेले आहेत।